मी सुरेखा पांडव. माझ्या मुलाने जेव्हा बाजारातून फिरत्या हातगाड्यावरून मसाला, एसर किंवा लाल तिखट या गोष्टी घेऊन आल्यानंतर त्या वापरल्यानंतर मला भाजीमध्ये थोडीशी कचकच जाणवायला लागली. तर मी थोडंसं दुर्लक्ष केलं. पण ज्यावेळेस भाजी काढून ठेवते वेळेस लास्टला मी पाहिलं तर कढईमध्ये मला थोडंसं पांढरं पांढरं दिसायला लागलं. तर मी म्हटलं असं तर मी काही टाकलेलं नाही भाजीत, मग कसं काय? तर ते भाजीमध्ये जेव्हा मी हातावर घेऊन पाहिलं तर तेव्हा ते मला थोडंसं असं कचकच लागायला लागलं. मग माझ्या लक्षात आलं, अरे ह्यानी काहीतरी भेसळ केलेली आहे, कारण की दुसरं तर मी काही टाकलेलं नाही आहे भाजीत. मग हे काय आहे? तर रांगोळीसारखं तसं काहीतरी असं जड कडकड असं त्यामध्ये टाकलेलं होतं. तर मला एक नागरिकांना हे सांगायचं आहे की जसं जागरूक म्हणून मी राहिले तसं प्रत्येकाने राहिलं तर भेसळ ही आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये करता येईल. कारण की बाहेर जेव्हा आपण बघतो छोट्या छोट्या हातगाड्यावर किंवा फिरत्या विक्रेत्यांकडे आपण काहीही घेतो आणि त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला भेसळ किंवा काहीतरी हे केलेलं आढळतं. त्या व्यक्तीचा उद्देश असतो आपल्याला जास्तीत जास्त त्याचा भाव मिळावा किंवा जास्तीत जास्त त्याचं वजन व्हावं, परंतु हे सामान्य नागरिकाच्या जीवाशी खेळणं आहे. अशाच पद्धतीचं मला अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेस मी वडापाव खाते, आता वडापाव हा सर्वसामान्यांचा खूप जवळचा आवडता पदार्थ आहे. पण ज्यावेळेस मी एका वडापावच्या दुकानामध्ये हा वडापाव खात होते त्यावेळेस त्या व्यक्तीनं माझ्यासमोर चटणी केली. तर चटणी करत असताना त्याला डायरेक्ट बाहेरून आणलेली मिरची जी होती त्या मिरचीला न धुता, न त्याची देठ काढता किंवा त्याच्यातली स्वच्छता न करता डायरेक्ट त्यानं मिरची मिक्सरच्या भांड्यात टाकली आणि ते थोडंसं उरलेलं भज्याचं ह्याचं त्याच्यामध्ये टाकून त्याला चटणी करायला लागला. चटणी केली पण मला ते आवडलं नाही. मी लगेच त्यांना म्हणलं, काका तुम्ही हे चटणी अशा पद्धतीची करता? हो म्हणे, त्याला काय म्हणे, आणि खूप आवडीनं खातात म्हणे लोक. म्हटलं तो प्रश्नच नाही आहे म्हटलं, आवडीनं मी पण घेते ना म्हटलं तुमच्याकडनं, पण म्हटलं तुम्ही देठं टाकले त्याच्याबरोबर पांढरं गेले म्हटलं, न धुता तुम्ही ते टाकली. तर मग तो गप्प झाला. तर मला हे सांगायचं आहे की प्रत्येकाने आपण काय खातोय, आपण किती पैसे देतो हा प्रश्नच येत नाही. आपण काय खातो याचा विचार करावा आणि जास्तीत जास्त जागरूक राहण्याचा प्रयत्न करावा.